माझं नाव कुमुद खरे. मी इथे प्रभात रोडवरच राहते आणि लीलाताईंची माझी कौटुंबिक ओळख असल्याने मी एकदा त्यांना भेटायला गेले त्यांच्या घरी. साधारण 92-93 साल होतं. मला जरा एकटेपण आलेलं होतं, त्यामुळे मला जरा ओळखी करून घ्यायच्या होत्या. पुण्यात सेटल झाले म्हणून. मग लीलाताईंकडे आल्यावर त्या म्हणाल्या, मी अशी अशी संस्थेत काढलेली आहे, तर तुम्ही या. मग म्हटलं कधी येऊ? तर म्हणे उद्याला या सकाळी 10 नंतर. तर मी बरोबर 10च्या ठोक्याला त्यांच्याकडे पोचले. आणखीन मग विचारलं मी की काय काम असेल काय नाही. त्यांनी आदल्या दिवशी मला काहीतरी सांगितलं होतं, पण मला स्वतःला काय काम असेल तर म्हणे काहीही काम करायचं. तर म्हटलं चालेल मला, कारण मी कलकत्त्याला असताना मदर टेरेसाच्या ओल्ड होममध्ये लिननच्या तिथे त्या डिपार्टमेंटला काम करायची. तर तिथे ठरलेली कामं असायची. तर इथे म्हणे काही आमची ठरलेली कामं नसतील. तर मग तिथे सुलभाताई पण बसलेल्या होत्या. तर सुलभाताईंनी विचारलं, मग काय सांगू तुम्हाला? तर म्हटलं तुम्हाला इच्छा असेल ती. तर त्यांनी मला व्हाउचर करायला सांगितलं. मला व्हाउचर हा शब्दसुद्धा तोपर्यंत माहिती नव्हता, कारण मी पूर्ण गृहिणी होते. मग यांनी सुलभाताईंनी काय लिहायचं ते सांगितलं आणि लीलाताईंच्या हातात ते व्हाउचर दिलं. तेव्हा सुलभाताईंनी रिमार्क दिला की अरे अक्षर किती छान आहे यांचं. अशा तऱ्हेचं मग तिथे माझी म्हणजे प्रवेश झाला. त्या दृष्टीने माझ्या अक्षराच्या दृष्टीने मला मग पत्र लिहिणं, बरेच ठिकाणी सोशल वेलफेअर फंड किंवा काय अशा तऱ्हेच्या त्या ऑफिसकडे पत्र, देणगीसाठी पत्र, कोणाला निमंत्रण अध्यक्ष करायचं असेल तर ते बोलवण्यासाठी पत्र, असं ही सगळी कामं मला प्रथम सांगण्यात आली. मग नंतर लीलाताईंच्याही लक्षात आलं की ह्या डेबुक पण चांगलं लिहू शकतील. त्यामुळे मग डेबुक पण मला लिहायला सांगायला लागले. आणि हे कायम लिखाणाचं काम माझ्याकडे असायचं. तर ते इतकं चाललं लिखाणाचं काम की मी 2004-05च्या सुमाराला दिघीला जे बांधकाम केलं तेव्हा मी लीलाताईंना म्हटलं मी आता संपवते इथलं काम. तर लीलाताई मला म्हणाल्या, नाही आत्ता रिटायर व्हायचं नाही आणि हे सगळे आमचं बांधकामाचे सगळे टेक्स्ट लिहून झाल्यावर, बांधकाम पूर्ण झाल्यावरच तुम्ही जाया, म्हणजे रिटायर व्हा. पण त्याआधी मग मध्ये बरेच वर्ष बाकी काही कामं केली. लीलाताई मला अधूनमधून सांगायच्या की आपल्याला आता दिघीला जायचं आहे. आम्ही बसने जायचो त्यावेळेला, आपापले पैसे खर्च करूनच जायचो. आणखीन जाताना दिघीला उतरल्यावर आमचं निवेदिताचं ऑफिस लांब होतं, तर ते सगळं दगड धोंड्यातून चालत जायची, वेळ लागायचा. हातात काही पिशव्या असायच्या आमच्या इथून नेलेल्या सामानाच्या. तर ते सामान एकांच्याकडे ठेवत होतो आणि मग आम्ही पुढे जायचो, कारण आम्हाला दोघींनाही त्या उचलायच्या नाहीत पिशव्या. मग तिथे गेल्यावर काय जे शिकवायचं असेल किंवा काय सांगायचं असेल ते काम जास्त करून लीलाताई करायच्या. आणि त्यावेळेला त्यांच्या सेक्रेटरी टाईप जे काय लिखाण असेल ते मी करायची. नोंदी करायच्या असायच्या, काही काय दिले. तिथे एक जयश्री भटकर म्हणून होत्या, त्यांनी ठेवलेल्या, तर त्या सगळं ते करून घ्यायच्या. अशा तऱ्हेचं दिघीचं सुरुवातीचं काम ते तसं झालं. मग नंतर एकदा एक विद्या टिळक म्हणून कार्यकर्त्या होत्या, त्यांनी 10वीची परीक्षा पास, म्हणजे अजून रिझल्ट लागायचा आहे पण सुट्ट्या लागल्या. त्या सुट्टीत 1 महिन्याचं शिबिर आमच्या दिघीच्या बिल्डिंगमध्ये घेतलं. तर त्यावेळेलाही त्या मुलींना काही शिकवायचं काम मी करायला गेले होते. तेव्हा सोलर कुकर माझ्याकडे होता, तर तो सोलर कुकर तिथे लावला. मुगाच्या डाळीच्या खिचडीचं सगळं सामान नेलं होतं आणि तिथल्या रिकाम्या मैदानावर ते लावलं होतं. इतका सुरेख वास येत होता. सगळेजणं सोलर कुकर आणि स्वस्त पडणार म्हणून फार खुश झाले. कोणी पाहिलेलं नव्हतं तोपर्यंत सोलर कुकर. असं करता काही गोष्टी तिथेही सुरू करता आल्या. भरतकाम तेही तिथे सुरू केलं. मग कारण मलाही त्याची आवड होती, त्यामुळे ते अगदी उशांच्या आभरे कवर्स, टेबल क्लॉथ असं काही जुजबी आम्ही शिकवायचो. त्या मुलींना त्याची आवड निर्माण झाली. आणि येताना मला कधी रात्रही झालेली आहे,
पण दोघी एकमेकींना सोबत असायचं, त्यामुळे एवढं काही वेळ वाटायचं नाही. मग एकीकडे ब्युरोचं काम संस्थेच्या ऑफिसमधून म्हणजे लीलाताईंच्या डायनिंग रूममधून सुरू असायचं. आणि मग काही काम नसलं तर अक्षरशः लीलाताई आम्हाला कॉफी किंवा एखादा लाडू, वडी, बाबा त्यांचे मिस्टर, त्यांना आम्ही बाबा म्हणायचो, तर ते बाबा पेरू कापून आणायचे. अशी पण आम्ही मजा करायचो. तेव्हा एक डॉक्टर दातार म्हणून येत असत. मग आमचे जरा त्यांच्याबरोबर काही विनोद वगैरे होत असत, त्यामुळे तिथेही जरा गंमत वाटायची. मग मी जी आमंत्रणं वगैरे पाठवली त्यात विशेष म्हणजे VG शिर्के यांनी आम्हाला तिथल्या बांधकामासाठी मदत केली होती. DS कुलकर्णींनी आम्हाला मदत केली होती. मग नंतर एकदा मुंबईला जायची वेळ आली. सोशल वेलफेअरचं ऑफिस जे होतं तिथे मी आणि सुलभाताई गेलो होतो. काही सगळे प्रश्न सुलभाताईच विचारायच्या, पण म्हणजे मी काही पॉईंट्स लिहून घ्यायची. आणखीन त्याच वेळेला आम्ही गिव्ह फाउंडेशन म्हणून आम्हाला एक संस्था सापडली होती की ती आम्हाला पैसे म्हणजे देणगी देणार होती आणि भरपूर देणगी देणार होते. तर त्या संस्थेतर्फे 10वी नापास त्यांच्याकरता क्लासेस सुरू केले. आणि त्यात मी त्या मुलींना काही मॅनर्स म्हणजे काय, कसं फोनवर बोलायचं वगैरे हे माझ्याकडे काम दिलं होतं. नीटनेटकं कसं राहायचं हे काम माझ्याकडे दिलेलं होतं. इवन नर्सिंग ब्युरोतसुद्धा 10 दिवस आधी जे व्यक्तिमत्व विकास हे चालायचं तेव्हासुद्धा ते काम माझ्याकडे असायचं. अशा तऱ्हेने माझ्याही पण ओळखी होत गेल्या आणि चांगलं वाटत गेलं. त्यात आनंद वाटायचा. आणखी मग देणग्या मिळवायच्या हे माझ्या जरा म्हणजे मला बोलवायचं नाही लोकांच्याशी की देणगी हवी आहे वगैरे, असं एक प्रकारचं जरा माझ्या मनात किंतु होता त्याविषयी. पण तरीसुद्धा एकदा अशी गंमत झाली. आम्ही तिघी मैत्रिणी एरंडोणा पार्क म्हणजे कमला नेहरू पार्क तिथे गेलो होतो संध्याकाळी बसायला. तर एक जण बाई आल्या आणि मला म्हणाल्या, अहो माझ्या सासूबाई हरवल्या आहेत, मला सापडत नाही. त्या आमच्याच गल्लीत राहत असत, त्यामुळे माझी थोडी ओळख होती. तर म्हणे सापडत नाही आहेत आणि त्यांना अल्झायमर झालेलं आहे आणि तर मला जरा मदत करता का. मग आम्ही तिघीजणी होतो. तिघी 3 दिवसांना आणि एक त्यांना ते मध्ये उभं केलं बरोबर पार्कच्या. आणि त्यांनी सांगितलं अशी पिंक साडी नेसली आहे की असं काही आहे. आणि तिघी तर त्यांना म्हणजे शोधलं आणि सापडल्या आम्हाला त्या. आणि त्यामुळे आणखीन एक वेगळं भाग्य माझ्या देणगीच्या ह्याच्यात मिळालं. त्यांनी 25,000ची देणगी दुसऱ्या दिवशी चेक दिला सुलभाताईंच्या हातात. इतक्या काही गोष्टी आनंददायक पण होत्या. आणि जे ते शिबिर असं तिथे एकदा म्हणजे स्वयंपाकातही काही प्रात्यक्षिकं आम्ही त्या मुलींना करून दाखवायचो. एकदा मी तिथे ग्रीन वड्या अशा रव्याच्याच आपल्या साध्या पण त्या ग्रीन वड्या अशा तऱ्हेचं ते तिथे करून दाखवलं. तर त्यातली एक मुलगी जवळजवळ 8-10 वर्षांनी माझ्याकडे आली. तिचं आडनाव दगडे होतं. आणखीन ती वड्या घेऊन आली होती माझ्याकडे की ताई म्हणे मी तुम्ही शिकवलेल्या वड्या केक म्हणून जेव्हा वाढदिवस असतील त्यांच्याकडे जे काहीतरी द्यावं लागतं आपल्याला गिफ्ट, तर ते मी चक्क पावशेराच्या वड्या करते आणि ती गिफ्ट म्हणून देते. त्यामुळे मला एक प्रकारचा आनंद वाटला की अरे आपल्या शिक्षणाचा काहीतरी उपयोग झाला. मग मधल्या काही काळात मी असा विचार केला, तेव्हा कॉम्प्युटर सुरू झालेले नव्हते, की आपण दिवाळीची कार्डं पाठवत जाऊया. लीलाताईंना विचारलं. लीलाताई म्हणाल्या हो किती हवी एक कार्ड. म्हणता आपले मेंबर आणि हे असं देणगीदार त्यांना. मग 70 पोस्टकार्ड आणली होती आणि माझ्या एका नातीकडून मी त्याच्यावर आकाशकंदीलाचा आकार काढून चित्र काढून घेतलं होतं. आणि मग सगळ्यांना ती पण म्हणजे पद्धत एक नवीन वाटली आणि त्यामुळे ते सगळ्यांना आवडत गेलं काही ह्या गोष्टी. आणि संस्थेची त्यामुळे प्रसिद्धी झाली की देणगी मिळू शकते. हे अशा तऱ्हेचं काम करून मी साधारण माझ्या वयाच्या 75व्या वर्षी रिटायर झाले आणि घरी राहायला लागले.
तर ही जी संस्था लीलाताईंनी काढली आहे तर ही कायम अशीच वाढत जावं, निरनिराळे उपक्रम चालू ठेवावे, त्याच आम्हाला आनंद वाटेल असंही होतील आणि समाजाला उपयोगी पडले पाहिजे, दुर्बल घटकांना उपयोगी पडले पाहिजेत असे ह्या नवीन पिढीचे लोकंसुद्धा करत राहतील अशी माझी इच्छा आहे. आणि हा मोठा वृक्ष होणार आहे भगिनी निवेदिता प्रतिष्ठानचा.